तर मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काय ही बातमी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की तारीख. तर बघा, 4 एप्रिल 2025चा हा शासन निर्णय आहे. ज्याद्वारे शासनाने काय निर्णय घेतला होता, तर बघा, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत काय लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिश्श्यातून 50,000ची अतिरिक्त वाढ दिली गेली होती. काय केलं होतं शासनाने, जे पूर्वी जे मिळत होते, जे अनुदान मिळत होतं त्याच्यावर 50,000ची अतिरिक्त वाढ ही शासनानं दिली होती. आणि त्या अंतर्गत कोणकोणत्या लाभार्थ्यांना याचा फायदा झाला होता, तर बघा, अनुसूचित जातीमधील नवबद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरता शबरी आवास योजना, अदीम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरता यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी मोदी आवास योजना, या सगळ्या योजनांमध्ये काय शासनानं 50,000ची अतिरिक्त वाढ ही केली होती. आता ही वाढ केल्यानंतर शासनानं काय झालं होतं, तर बघा, या वाढीमध्ये शासनाने काय दिलं होतं, 50,000च्या या अतिरिक्त वाढीमध्ये शासनानं काय केलं होतं, तर 35,000चं जे अनुदान आहे ते घरकुल बांधकामासाठी आणि 15,000 इतके अनुदान आहे जे पंतप्रधान सूर्यघर योजनेतून छतावर 1 केव्ही मर्यादेपर्यंतचा सौर यंत्रणा उभारण्याकरता शासनाकडून दिलं गेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आहे ते 50,000चं अतिरिक्त अनुदान शासनाकडून दिलं गेलं होतं. परंतु ही फक्त घोषणा झाली होती. आता प्रत्यक्षामध्ये शासनानं काय केलेलं आहे, तर बघा, हा 24 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आहे, ज्याद्वारे त्यांनी काय केलेलं आहे, यासाठी शासनाने काय केलेलं आहे, तर आदिवासी विभागांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरता 60 कोटींचा निधीचंही वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे 24 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार काय आहे, याचं निधीचं आहे जे वितरण करण्यात आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर बघा, यामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील मंजूर घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांकरता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरता आदिवासी विकास विभागांतर्गत सन 25-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून 60 कोटी इतका निधी हा जे आहे, याचं वितरण आता केले गेलेलं आहे. म्हणजेच लवकरच यांच्या खात्यामध्ये हे 50,000 रुपये आता जमा होणार आहेत. याशिवाय 24 फेब्रुवारी 2026चा दुसरा एक शासन निर्णय आहे, ज्यामध्ये बघा, ज्यामध्ये त्याने काय आहे, तर सर्वसाधारण प्रवर्गाकरता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरता 70 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यात शासनाने मान्यता दिलेला आहे. म्हणजेच या अंतर्गत कोणासाठी, तर बघा, सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरता ग्रामीण विकास विभागांतर्गत सन 25-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून 70 कोटी इतका निधी हा या योजनेसाठी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेला आहे. म्हणजे लवकरच यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर मित्रांनो, लवकरच या सगळ्या लाभार्थ्यांना याचा फायदा हा होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा निधी वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, आता आपण बघूया की ह्या जे लाभार्थ्यांची यादी, आपल्या गावातील लाभार्थ्यांची यादी आपण ऑनलाईन कशा पद्धतीनं पाहायची. तर बघा, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर www.pmgay.nic. या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर आपल्याला ग्रामीण, बघा, इथं दिसतं PMAYG, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होणार आहे. बघा, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा, आवास सॉफ्ट इथं दिसतं ना, इथं आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये रिपोर्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हे पेज ओपन होणार आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं शेवटचा ऑप्शन बघा, इथं काय दिलेलं आहे, ते सोशल ऑडिट रिपोर्ट. हे जे सोशल ऑडिट रिपोर्ट आहे ना, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला काय आहे, पुढचं पेज ओपन होणार आहे. यामध्ये बघा, आपल्याला जे स्टेट आहे, हे आपल्याला इथे स्टेट सिलेक्ट करायचा आहे. मी आपल्या अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं, आपला जिल्हा जो आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. तो तुमचा जो कुठचा जिल्हा असेल तो इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तालुका देखील निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपलं जे काही गाव आहे किंवा जी ग्रामपंचायत आहे, गावाचं नाव आहे, तिथे आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये आपलं गाव देखील निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय आहे, ते गाव निवडायचं आहे. हे गाव निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वर्ष निवडायचं आहे. आता मी काय करतो, 24-25 हे वर्ष निवडतो. आता 24 वर्ष निवडायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा, यानंतर आपल्याला या सगळ्या योजना दिलेल्या आहेत, पण आपल्याला काय करायचं, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण इथे क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे कॅप्चा कोड टाकायचा आहे. बघा, हे कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला पुढं काय करायचं, सबमिट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर ही सगळी बेनिफिशरी जे काही लाभार्थी आहेत यांची सगळ्यांची यादी तुमच्यासमोर ही येणार आहे. यामध्ये बघा, प्रत्येक इथे जे दिलेलं आहे, बेनिफिशरी फादर्स किंवा यांचं सगळ्यांचं नाव आहे. त्यानंतर सेकंडमध्ये इथं तुमचा स्कीम फायनान्शियल इयर, त्यानंतर प्रायोरिटी कॅटेगरी, नंतर तुमचं BPL
फॅमिली नंबर्स नंतर कॅटेगरी बघा हे नरेगा जॉब कार्ड नंबर हे सुद्धा पुढचं येतं. तर बघा यानंतर इथं आपल्याला हाऊस स्टेटस तुमचं घर कंप्लीट झालेलं आहे का? झाले असेल तर तिथं पूर्ण येईल. यानंतर तुमचं सँक्शन नंबर, सँक्शन झालं असेल तर सँक्शन नंबर येतो. नंतर बघा सँक्शन डेट येते. यानंतर तुमचं सँक्शन अमाऊंट किती मंजूर झालेलं अमाऊंट आहे ते 1,20,000 आहे. यामध्ये किती इन्स्टॉलमेंटमध्ये ही अमाऊंट तुम्हाला मिळालेलं आहे. इथे बघा दोन इन्स्टॉलमेंटमध्ये, फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये, 4 इन्स्टॉलमेंटमध्ये हे सगळं आपल्याला येतं. यानंतर पुढे तुमचं काय येतं बघा, लास्ट ट्रान्सफर डेट, शेवटच्या दिवशी हप्ता जो मिळाला त्याची डेट काय आहे आणि त्यानंतर इन्स्पेक्शन डेट, इन्स्पेक्शन कधी झालं त्यांचं हे सुद्धा इथे तुमचं येतं आणि इन्स्पेक्शन ऑफिसर, त्यानंतर मोबाईलने केलं की काय कशा पद्धतीने हे सगळं इथं डिटेल्स येते. आता ही सगळी तुम्हाला माहिती जर का तुमच्या PDF फॉर्ममध्ये हवी असेल तर तुम्ही काय करायचं, इथं डाउनलोड PDFवर क्लिक करायचं आहे. या पद्धतीने मित्रांनो ही PDF आपल्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये बघा बेनिफिशरी नाव आहे, त्यानंतर तुमचं सगळे डिटेल्स आहे ही आपल्याला PDFच्या स्वरूपामध्ये इथं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आपल्या गावामधली ही लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहू शकतो. आपल्याला जर काही यादी पाहिजे असेल तर खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्ही मी ज्या पद्धतीने ही सगळी माहिती टाकली त्या पद्धतीने तुम्ही माहिती टाकून आपल्या गावातील किंवा आपल्या ग्रामपंचायतीमधील लाभार्थ्यांची यादी आपण ही ऑनलाईन पाहू शकणार आहात.